आमच्या इकडे ना बेळगावमध्ये आठवडी बाजार भरतो आहे रविवारी, दर रविवारी नागपे सर्कलमध्ये. तर आजूबाजूचे खेड्याची लोक गावठी भाज्या घेऊन येतात आणि खूप छान असतात त्या ताज्या भाज्या आणि कवळ्या असतात. तर मी दर रविवारी जाते तिकडे फक्त गावठी भाज्या आणण्यासाठी. इतर वेळेला भेटतात पण आठवडी बाजारमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जास्त मिळतात. मुळे घेऊन आले येताना, कवळे असे छान मुळे होते. तर ते आणले, स्वच्छ धुतले आणि बारीक चिरून घेतले मुळे आणि त्याचा पाला. तर बारीक चिरून घेतलं की नाही भाजी खूप छान लागते आणि शिजते पण पटकन. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची टाकून चांगली फोडणी भाजून घेतले. तेल थोडं जास्तच टाकायचं पालेभाज्यांना आणि कांदा टाकले त्याच्यामध्ये जास्ती थोडासा, कारण कांद्यामुळे छान भाजीला टेस्ट येते. चिरलेला मुळा टाकून घ्यायचं, मीठ टाकून तेलावरतीच 2 मिनटं भाजी परतून घ्यायची. त्याच्यानंतर झाकण ठेवून वाफेवरतीच भाजी शिजवून घ्यायची. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. लो टू मिडियम गॅसवरतीच भाजी शिजवून घ्यायची आणि मुळा सुरट असल्यामुळे चिमूटभर साखर घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.